नमस्कार. आपण पाहत आहात ही आमची जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सुकळवाड आणि आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय गावित साहेब आपणा सर्वांसमोर दिसत आहेत. आणि आमच्या शाळेचे हे सर्व उत्कृष्ट असे उल्लेखनीय कामगिरी केलेले विद्यार्थी. आज आम्ही आमचा द्वितीय सत्राचा आकारिकचा एक उपक्रम राबवत आहोत. त्या दरम्यान आमचे विद्यार्थी आमच्या केंद्रप्रमुख साहेबांची एक छोटीशी मुलाखत घेत आहेत. चला तर मग आपण पाहूयात आमचे हे चिमुकले कशा प्रकारे आमच्या केंद्रप्रमुख साहेबांची छोटीशी मुलाखत घेतात. आता या ठिकाणी इयत्ता 6वीची विद्यार्थी आर्या सरांना प्रश्न विचारतात. नमस्कार सर. सर, व्हॉट्स युअर नेम? आपले नाव काय? माझे नाव मनीष मारुती गावित. सर, मे आय नो व्हॉट इज युअर ऑक्युपेशन? My occupation is cluster. I am a cluster head. Thank you, sir. Question is important according to you. आपल्या मतानुसार शिक्षण हे महत्त्वाचे आहे का? कारण स्पष्ट करा. Yes, जरूर महत्त्वाचं आहे. शिक्षण हे एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमाद्वारे आपण आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा या सगळ्या आपण पूर्ण करू शकतो. असे शिक्षण आणि शिक्षण एक माध्यम आहे की त्याच्याद्वारे आपले उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. जीवन आपलं एक यशस्वी करू शकतो. त्यामुळे शिक्षण हा विषय महत्त्वाचा आहे. थँक्यू सर. खूप छान असं मार्गदर्शन केलं. तुमचा प्रश्न पुन्हा आर्या विचारत आहे. सर, मे आय नो व्हॉट इज युअर ड्रीम? आपल्या स्वप्न काय आहे? माझं एक शिक्षण म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून माझं जे स्वप्न आहे की माझी जी मुलं आहेत अजूनपर्यंत माझी म्हणजेच आपल्या शाळेतली मुलं आहेत तुम्ही चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे. माझं स्वप्न जे असं आहे की मी चांगल्या प्रकारे एक अजूनपर्यंत जी सेवा केलेली आहे आनंदाने पॉझिटिव्ह राहिलेलं अशाच पद्धतीने जोपर्यंत माझी सेवा आहे माझं जे ऑक्युपेशन आहे म्हणजे क्लस्टर हेड हे मी या शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. आणि हे अशाच प्रकारे सेवा असेपर्यंत मी पूर्ण करणार आणि ते पूर्ण केल्यानंतर माझे आरोग्य माझे जे शैक्षणिक उद्दिष्ट आहे ते माझे पूर्ण होणार आहे आणि आरोग्य माझं चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच सर. सर, लेट अस नो व्हॉट्स आर युअर हॉबीज? आपला छंद कोणता व तो पूर्ण करण्यासाठी आपण पुरेसा वेळ देता का? माझा छंद जो आहे तो पूर्वीपासून माझा जास्तीत जास्त वाचण्याचा छंद आहे. पण माझ्या कामाच्या या व्यापारामुळे मला देता येत नाही. पण तरीसुद्धा मी यूट्यूब असेल किंवा काही छोटी मोठी पुस्तकं असेल ते वाचण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आध्यात्मिक ज्ञानाकडे थोडंसं ज्ञान माझं वाढावं या उद्देशाने मी थोडंसं काही 5-10 मिनिटाच्या रील्स असतात किंवा असं जे अशी कोणाची आध्यात्मिक बाबत मुलाखत असेल ती मी दररोज ऐकण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यातून सकाळपासूनच मी आनंदित राहण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून माझ्यासमोर येणारे प्रत्येक बालक, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक अधिकारी ह्याच्यासमोर फेस करताना मी पॉझिटिव्ह राहावे हा माझा एक प्रयत्न असतो. मुलं आहेत आपली समोर आणि खूप सुंदर अशी मुलांनी प्रश्न विचारले आणि सरांनी खूप अचूकरित्या उत्तरही दिलं. माझा एक छोटासा प्रश्न असेल सर तुम्हाला की तुमच्या आयुष्यात एखादा असा घडलेला प्रसंग तुम्ही आम्हाला सांगू शकता का जी आम्हाला शिक्षकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक प्रेरणा देण्यात जीवनाला एक वेगळी कलाटणी देईल की कुठलाही असा प्रसंग एखाद्या शाळेमध्ये तुम्ही भेट दिली तिथे तुम्हाला तो घडलेला प्रसंग असा आठवत असेल तर की आमच्याबरोबर तुम्ही लोक शेअर करा अशी तुम्हाला विनंती. हे आयुष्य आहे. आयुष्य जगत असताना किंवा शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात. विशेषतः तुमच्यासारखा मुलं विद्यार्थी होतो आणि 12वीमध्ये असताना मला माझ्या मित्राने सांगितलं की तुला जर काही अचीव करायचं असेल तर एक निगेटिव्ह नाही पण त्यावेळेचं एक टायपिंग वगैरे हे होतं ते टायपिंग वगैरे हे करायचं नाही तर ते शेवटपर्यंत टायपिस्ट राहील. आणि म्हणून मी ते केलं नाही. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत मला नोकरी मिळवायचीच आहे आणि ते मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, अभ्यास केला. इव्हन मी
IASच्या परीक्षेला सुद्धा गोव्याला 2 वेळा जाऊन आलो आणि त्याचबरोबर जी ही असते सेल टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा आहे ती मी पास झालो आणि त्याच वेळी मला इकडे पण नोकरी लागली. आणि नोकरी लागल्यानंतर एक असं झालं की आपण नोकरी इकडे लागलेली आहे आणि सेल टॅक्स इन्स्पेक्टरमध्ये जाऊया का नको, दोन्हीकडे बेसिक सारखंच. मग मी थोडंसं हे केलं की नको आहे ना तेच बरं आहे, त्याच्यामध्येच समाधान मिळवलं आणि तेच मी पुढे कंटिन्यू केलं. आणि थोडंसं माझं भविष्य असं होतं की भविष्याच्या दृष्टिकोनातून असं की जर का आपण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये राहिलं तर आपली जी पिढी आहे म्हणजे माझी स्वतःची जी मुलं आहेत ती सुद्धा चांगली शिकतील अशा उद्देशाने मी शिक्षणाकडेच राहिलो. आणि अजूनपर्यंत हे शिक्षण क्षेत्र मी सोडलेलं नाही. त्याला मी एक जे मला मिळालं ते एक आदर्शवत म्हणून मी पुढे जात राहिलो. त्याच्यात मी हे होतो काय त्याच्यात बँकेत होतो, पण बँकवाले अजून सुद्धा मला भेटतात, पण ते म्हणतात की बरं झालं तू चांगलं केलंस, पण मी कधी त्यांना वाईट वाटलं नाही. का सांगणार तर ज्यांनी मला पहिली बाजू दिली त्यांना मी कधी वाईट म्हणणार नाही. आणि आता मी शिक्षण क्षेत्रात असलं तर हे सुद्धा एक छंद म्हणून आपण जोपासलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये पुढे जाण्याची एनर्जी आपल्याला मिळत असते. नवीन नवीन ज्ञान असेल, नवीन नवीन प्रकल्प वगैरे आपल्याला मिळत असतात, शिकायला मिळत असतात. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्र हे असं आहे की मग सांगितल्याप्रमाणे चांगले आपल्याला आपल्या भावी आयुष्यातल्या म्हणजे पुढील आयुष्यातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं एकमेव माध्यम हे शिक्षण आहे. त्याच्यामध्ये व्हाईट मनी आपलं ब्लॅक मनी नाही, व्हाईटमध्ये व्हाईटच मनी आहे आणि एक आनंदी राहू शकतो, आपलं ज्ञान अद्ययावत होत राहतं. शिवाय आमचं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर शिक्षक हा असा आहे की सगळी सुखं त्याला भोगता येतात. जर का आपण नाचायचं असेल तर आपण नाचू शकतो, गाऊ शकतो. जर का मी शिक्षक नसता तर मला नाचता आलं नसतं. आपल्या वर्गामध्ये आपण हवी ती कृती आपण चांगल्या प्रकारे मुलांची एन्जॉय करू म्हणजे एन्जॉय करायला मिळत असतात. आणि म्हणून मी ते गरजे सरांचं उदाहरण आमचे डायरेक्टचे BEd कॉलेजचे प्राचार्य होते, आता कुठे आहे मला नेमकं माहिती नाही, पण त्यांनी हे उदाहरण मला सांगितलं. ते पदोपदी मी सांगितलं की एन्जॉय करण्यासारखं जर हे असेल तर शिक्षकासारखा एन्जॉय करण्यासारखा हे नाही. आणि त्याचबरोबर शिक्षक हा असा एक व्यक्ती आहे की तो इंजिनियरांचे इंजिनियर, डॉक्टरांचे डॉक्टर, वकिलांचा वकील जो असेल तर तो एकमेव शिक्षक आहे. म्हणून शिक्षकाबद्दल मला आदर आहे. शिक्षकाने आपली प्रतिष्ठा म्हणजे वैयक्तिक प्रतिष्ठा नाही तर शिक्षक हे प्रतिष्ठा जपण्यासाठी ठामपणाने त्यांनी कष्ट केलं पाहिजे. जे मुलांवरती ती मुलं आपल्याला कधी विसरत, जर का त्यांनी केलं तर कधी विसरत नाही, स्वतःला समाधान मिळत असतं. नक्कीच खूपच छान असं मार्गदर्शन केलं सरांनी टाळ्या वाजवतात. असं म्हणतात की कष्टाचे घाव सोसल्याशिवाय ते रोपण येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही असं खडतर प्रवास असतो आणि आज सरांनी त्यांच्या जीवनातला एक खडतर प्रवास आणि कसं या पदापर्यंत पदार्पण केलं आणि कसे ते केंद्र पण उघडले. त्यांच्या पुढे खूप सारे ऑप्शन्स होते, पण ते ऑप्शन्स नाकारून सरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपली मोलाची कामगिरी केली आहे. आणि आज आपल्यासमोर एक केंद्र प्रमुख साहेब म्हणून आपल्यासमोर गावित सर आहेत आणि याचं पूर्ण श्रेय सरांच्या मेहनतीला आणि कष्टाला जातं. सर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. तुम्ही असं अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि मुलाखतीसाठी तुम्ही हजर राहिलात. पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.